भारत. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेली ही भूमी. विविध राज्ये, वेगवेगळ्या संस्कृती आणि सतत चाललेले संघर्ष. पण लवकरच या भूमीवर एक नवं साम्राज्य उदयास येणार होतं. मुघल साम्राज्य. इसवी सन 1526 साली मध्य आशियातून एक योद्धा भारतात आला. त्याचं नाव होतं बाबर. स्वप्न होतं मोठं आणि ध्येय होतं इतिहास बदलण्याचं. नमस्कार मित्रांनो, मी सुनील निकम. कोडिंग कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण एआयच्या मदतीने बऱ्याचशा गोष्टी क्रिएट करतो आणि त्यापैकी एक म्हणजे इमेज जनरेट करणे. आता कुठलीही इमेज आपल्याला जनरेट करायची असेल तर मग त्यासाठी तुम्हाला प्रॉम्प्ट द्यावा लागतो आणि तो प्रॉम्प्ट तुम्ही जो देणार त्याच्याप्रमाणे मग ती इमेज जनरेट होते. मग इमेज जनरेट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स वापरतात. जसं गुगल जेमिनीमध्ये तुम्ही नॅनो बनाना यूज करतात किंवा तुम्ही चॅट जीपीटी मधून देखील इमेजेस जनरेट करू शकतात. खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला इमेजेस जनरेट करून देऊ शकतात. त्यापैकी एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचं नाव आहे विस्क. या विस्क प्लॅटफॉर्म मध्ये म्हणजे जो गुगलचा आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्या विस्क प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही कन्सिस्टंट इमेज जनरेट करू शकतात. इमेजची कन्सिस्टन्सी तो मेंटेन करतो. इमेजची क्वालिटी देखील त्या ठिकाणी खूप सुंदर असते आणि तिथे तुम्हाला इमेज जनरेट करायला काही लिमिट नाहीये. अनलिमिटेड इमेजेस तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट जनरेट करू शकतात. मग हे सगळं त्या विस्क मध्ये आपल्याला मिळतं. परंतु तिथे देखील तुम्हाला एक एक प्रॉम्प्ट टाईप करून मग इमेजेस जनरेट करत बसावे लागतील. याच्यात खूप वेळ आपला जातो आणि मग आपल्याला एक सोल्युशन आज सापडलेलं आहे, ते म्हणजे इमेज जनरेशन, जे आपण ऑटोमॅटिक करणार आहोत. त्याच्यामध्ये इमेज ऑटोमेशन आपण त्याला म्हणू शकतो. मग आता मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये विस्क या गुगलच्या प्लॅटफॉर्म मध्ये नंबर ऑफ इमेजेस ऑटोमॅटिक कशा जनरेट करायच्या एका क्लिकने, म्हणजे सिंगल क्लिक तुम्ही करून नंबर ऑफ इमेजेस तुम्ही जनरेट करू शकतात. मग ही ओव्हरऑल प्रोसेस कशी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहोत. आता इथे प्रॉम्प्ट तर द्यावाच लागणार आहे, कारण मग जोपर्यंत तुम्ही इमेज डिस्क्राईब नाही करणार तोपर्यंत त्या एआय ला कसं कळणार आहे की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. इमेजसाठी प्रॉम्प्ट तर द्यावा लागेल, पण एक एक प्रॉम्प्ट देऊन इमेज जनरेट करायची मात्र इथे आवश्यकता नाहीये. तुम्ही सगळे प्रॉम्प्ट, जेवढ्या इमेजेस तुम्हाला जनरेट करायच्या त्याचे प्रॉम्प्ट तुम्ही तयार करून घ्या. सगळे प्रॉम्प्ट तुम्ही एकदम देऊन टाका आणि रिलॅक्स बसा. तो एक एक प्रॉम्प्ट वाचेल आणि वन बाय वन इमेज तो जनरेट करून देईल. सगळ्या इमेजेस तयार झाल्यानंतर तो तुमच्यासाठी ऑटोमॅटिक डाउनलोड सुद्धा करून देईल. तुम्ही रिलॅक्स नंतर तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन बघा, सगळ्या इमेजेस तयार झालेल्या असतील आणि त्या डाउनलोड देखील झालेल्या असतील. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची हे देखील आपल्याला बघायचं आहे. स्पेशल त्याच्यासाठी काय म्हणू आपण की टिप आहे, म्हणजे ट्रिक आहे. आणि ती ट्रिक काय आहे ती देखील मी तुम्हाला सांगतो. आपण आता इमेजेस जनरेट करूयात गुगल विस्क या प्लॅटफॉर्म मध्ये, आणि त्यासाठी आपण एआय ऑटोमेशन कसं वापरायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. चला आता आपण बघा, आता इथे आपल्याला गुगल विस्क मध्ये ऑटोमॅटिक इमेजेस जनरेट करण्यासाठी एक गुगल क्रोमचं एक्सटेन्शन आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. पहिली स्टेप, मी ते एक्सटेन्शन जे आहे ते इन्स्टॉल करतो. काय करायचं बघा, तुम्ही इथे गुगलमध्ये सर्च करा. आपल्याला काय सर्च करायचं आहे की विस्क, ऑटो विस्क नावाचं एक्सटेन्शन सर्च करायचं. इथे तुम्ही बघा ऑटो विस्क असं तुम्ही टाईप करा. ऑटो विस्क टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे क्रोम स्टोअर जो दिसतोय बघा, क्रोम वेब स्टोअर, त्याच्यामध्ये ऑटो विस्क ऑटोमेटर नावाचा तुम्हाला लिंक दिसतोय. बस तुम्ही या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि मग इथे तुम्हाला विस्क साठी लागणारा जो एक्सटेन्शन आहे तो तुम्हाला इथे दिसेल. हा तो एक्सटेन्शन आहे. याला तुम्ही काय करा, इथून ऍड टू क्रोम करून घ्या. हे गुगल एक्सटेन्शन आहे क्रोमचं, हे तुम्ही इथे ऍड करा आणि इथे तुम्ही ऍड एक्सटेन्शनला क्लिक केल्यानंतर हे जे एक्सटेन्शन आहे ते तुमच्या एक्सटेन्शन लिस्टमध्ये ऍड होऊन जाईल. बघा आता इथे गुगलचे सगळे क्रोमचे एक्सटेन्शन तुम्हाला दिसतील. त्या क्रोमच्या एक्सटेन्शनमध्ये हे ऑटो विस्क नावाचं एक्सटेन्शन तुम्हाला इथे ऍड झालेलं दिसतंय. आता ही पहिली स्टेप आपण केली, ऑटो विस्क नावाचं एक्सटेन्शन आपल्या एक्सटेन्शन लिस्टमध्ये ऍड करून घेतला. आता सेकंड स्टेप काय बघा, आता तुम्हाला गुगलचा जो विस्क आहे तो सुरू करायचा आहे. इथे तुम्ही तुमच्या गुगल विस्कला ऑन करण्या म्हणजे सर्च करण्यासाठी तुम्ही गुगलवर जाऊ शकता. गुगलवर तुम्ही टाईप करा विस्क. ओके, विस्क तुम्ही सर्च केल्यानंतर विस्क तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला ही लिंक दिसेल बघा, labs.google.fx. तुम्ही याला क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या विस्क नावाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही येऊन जातात. तुमच्या अकाउंट थ्रू तुम्ही लॉग इन वगैरे करून घ्या आणि मग तुम्ही इथे एंटर टूल या बटनला क्लिक करा
आणि इथे तुम्हाला इमेजेस जनरेट करता येतात. त्यासाठी तुम्हाला इथे प्रॉम्प्ट टाकायचा आहे आणि इमेज जनरेट करायचे. पण आपल्याला एक एक प्रॉम्प्ट आता इथे द्यायचा नाही आहे. नंबर ऑफ प्रॉम्प्ट आपण त्याला एकाच वेळेला देऊन टाकू आणि इमेज जनरेट करून घेऊ. आता मग ते प्रॉम्प्ट कोण लिहिणार ते आपण ChatGPT कडून लिहून घेऊ. आता मी इथे पुन्हा आपलं ChatGPT घेतो आणि ChatGPT मध्ये एक स्टोरीसाठी आपण प्रॉम्प्ट लिहून घेऊ. ठीक आहे. आता मी या ठिकाणी काय करतो बघा, आपल्याला इथे मुघल एम्पायर या विषयावर समजा एक शॉर्ट व्हिडिओ तयार करायची आहे, म्हणजे स्टोरी तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी काही इमेजेस आपल्याला लागतील. एक 7, 8, 10 तुम्हाला जेवढ्या इमेजेस पाहिजे तेवढ्या तुम्ही जनरेट करून घेऊ शकता. मी त्याला इथे सांगतो की आय वॉन्ट टू क्रिएट अ व्हिडिओ ऑन मुघल एम्पायर, गिव मी prompts for generate images scene by scene. मी सिंपल त्याला दिला, आय वॉन्ट टू क्रिएट अ व्हिडिओ ऑन मुघल एम्पायर, गिव मी प्रॉम्प्ट्स फॉर जनरेट इमेजेस सीन बाय सीन. ओके, सीन बाय सीन इमेजेस तुम्हाला जनरेट करण्यासाठी प्रॉम्प्ट लिहून देईल. आता इथे बघा, जेवढे सीन त्याला पाहिजे असतील तेवढे तो जनरेट करेल आणि प्रत्येक सीनसाठी तो एक प्रॉम्प्ट, इमेज प्रॉम्प्ट आपल्याला तयार करून देईल. आणि मग हे प्रॉम्प्ट आपल्याला आपल्या त्या विस्कमध्ये यूज करायचे आणि त्याच्या इमेजेस ज्या आहेत त्या आपल्याला जनरेट करून घ्यायच्या आहेत. बघा आता इथे त्याने आपल्याला मुघल एम्पायरवर सीन बाय सीन प्रॉम्प्ट लिहून दिले. बघा, इमेज प्रॉम्प्ट, हा पहिला सीन, हा दुसरा सीन, 3, 4, 5, 7 है ना. नंबर ऑफ सीनसाठी त्याने 10, 12 सीन, 10 सीनसाठी त्याने प्रॉम्प्ट लिहून दिले. आता इथे मेन गोष्ट, आपण जेव्हा इथे इमेजेस जनरेट करू तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी सुद्धा असणं गरजेचं आहे. तुम्ही सरळ प्रॉम्प्ट घेतले देऊन टाकले तर मग कन्सिस्टन्सी कदाचित राहणार नाही. पहिल्या सीनमध्ये ते वेगळे दिसतील कॅरेक्टर, दुसऱ्या सीनमध्ये वेगळे दिसतील. मग कन्सिस्टन्सीसाठी काय करायचं बघा, याच्यासाठी तुम्हाला विस्कमध्ये एक ऑप्शन दिलेला आहे. हा जो पहिला विंडो तुम्हाला दिसतोय सब्जेक्ट विंडो, एक रेफरन्स इमेज तुम्हाला इथे त्याला देऊन टाकायची. म्हणून मी काय करतो बघा, पहिल्यांदा एक इमेज, मी पहिल्या सीनची इमेज फक्त पहिले जनरेट करून घेतो. हे कन्सिस्टन्सीसाठी करावं लागतं आपल्याला. तुम्ही सगळे प्रॉम्प्ट एकदम देऊन टाकले, इमेज तयार होऊन जातील पण त्याच्यामध्ये कदाचित कन्सिस्टन्सी राहणार नाही. मग मी काय करतोय बघा, इथे पहिला प्रॉम्प्ट जो आहे तो मी या ठिकाणी देतो आणि इथे तुम्हाला एक इमेज त्याची पहिले जनरेट करून घ्यायची. इथे तुम्हाला आता इमेजच्या साईज वगैरे पण दिसतात बघा. मी 16:9 रेशो हा यूज करतो आणि एक इमेज त्याची इथे जनरेट करून देतो. बघा, तो एका वेळेला 2 इमेजेस आपल्याला तयार करून देतो आणि इथून ती जी इमेज आहे ती मग तुम्ही रेफरन्स म्हणून पुढच्या इमेजेससाठी यूज करू शकतात. पुढच्या इमेजेस मात्र आपल्याला ऑटोमॅटिक जनरेट करायच्या आहेत आणि त्याच्यात कन्सिस्टन्सी देखील आपल्याला हवी आहे. चला, आता ही पहिली इमेज जी काय जनरेट झालेली आहे, म्हणजे आता याचा सीन असेल किंवा त्याच्यातले कॅरेक्टर्स असतील ते आपल्याला पुढच्या इमेजेससाठी कन्सिस्टंट हवे आहेत. मग मी काय करतो बघा, याला ड्रॅग आणि ड्रॉप करतो. या ठिकाणी सब्जेक्टमध्ये त्याला मी ड्रॉप करून दिलं, म्हणजे ही रेफरन्स इमेज झाली. आणि आता मी काय करतो, पुढचे जे प्रॉम्प्ट आहेत आता ते मी ऑटोमॅटिक करण्यासाठी हे जे एक्सटेन्शन आहे आपलं ऑटो विस्क नावाचं, हे एक्सटेन्शन मी सुरू करतो. ते एक्सटेन्शन सुरू झाल्यानंतर त्याच्यात तुम्हाला पहिले लँग्वेज चेंज करून घ्यायची. इथे लँग्वेज प्रॉपर दिसत नाही, मग त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून घ्या आणि इथे हा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे डॉमवाला, हा तुम्ही निवडा. आणि मग आता आपल्याकडे जेवढे प्रॉम्प्ट आहे ते इथे आपल्याला द्यायचे. आता मी काय करतो बघा, मी ChatGPT मधून सीन 2 पासून पुढचे प्रॉम्प्ट जे आहेत ते मी कॉपी करतो. हा पहिला प्रॉम्प्ट मी इथे घेतो आणि हा आपल्या त्या एक्सटेन्शनमध्ये इथे एक्सटेन्शनमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये तो प्रॉम्प्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. हा पहिला प्रॉम्प्ट, मग थोडी स्पेस सोडून एक लाईन सोडून द्यायची. मग परत दुसरा जो प्रॉम्प्ट आहे तो तुम्ही घ्यायचा. हे बघा, आता इथून सेकंड प्रॉम्प्ट आपण घेऊ. परत आपल्या विस्कमध्ये आले तुम्ही की इथे तो सेकंड प्रॉम्प्ट तुम्ही पुन्हा पेस्ट करून घ्या. असे तुम्ही सगळे प्रॉम्प्ट जे आहेत ते एकाखाली एक पेस्ट करून घ्या पहिले. ओके, आता मी 10 इमेजेससाठीचे हे सगळे 10 प्रॉम्प्ट या ठिकाणी कॉपी करून दिले. पहिली इमेज त्याला रेफरन्स म्हणून देऊन टाकली आणि आता इथे तुम्ही स्क्रोल करून पुढे या आणि या ठिकाणी तुम्हाला आता स्टार्ट बटनला क्लिक करायचं आहे. स्टार्टला क्लिक केल्यानंतर आता जो प्रोजेक्ट सुरू आहे त्याच्यातच तुम्हाला काम करायचं. इथे क्रिएट न्यू प्रोजेक्ट नाही घ्यायचा, रन ऑन धिस प्रोजेक्ट म्हणायचं, म्हणजे ह्याच प्रोजेक्टवर तो पुढे इमेजेस कंटिन्यू करेल. रन ऑन धिस प्रोजेक्टला क्लिक करून द्या आणि बस तुम्ही रिलॅक्स बसा. सगळे इमेजेस आता याच्या खाली तयार होत राहतील. बघा, आता 1 बाय 1 इमेज तो इथे बनवत राहील. पहिला प्रॉम्प्ट, दुसरा, तिसरा,
मी आता उरलेले 9 प्रॉम्प्ट त्याला दिलेले आहेत आणि त्याच्या प्रत्येक प्रॉम्प्टसाठी 2 इमेजेस अशा टोटल तो मला 18 इमेजेस आता तयार करून देतोय बघा. आणि इमेज जी तयार झाली की ती ॲटोमॅटिक डाउनलोड देखील होईल बघा. इकडे तुम्हाला ती साईडला डाउनलोड होताना पण दिसते बघा. म्हणजे इमेज क्रिएट करून ॲटोमॅटिक ती डाउनलोड होईल. सगळ्या इमेजेस आता डाउनलोड होतील आणि मग मी तुम्हाला दाखवतो. आता आपल्या सगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या इथे डाउनलोड होऊन गेलेल्या आहेत. आता तुम्हाला या इमेजेसपासून जर व्हिडिओ बनवायचे असेल तर विस्कमध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेला आहे बघा. या ठिकाणी याला तुम्ही क्लिक करून त्याला ॲनिमेट करू शकतात, म्हणजे याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकतात. पण इमेजपासून व्हिडिओ बनवण्याचे जे काही फीचर आहे विस्कमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 5 व्हिडिओ फक्त बनवता येऊ शकतात. पण आपल्याकडे आता 10 इमेजेस आहेत, मग याचे 10 व्हिडिओ बनवणं इथे शक्य होणार नाही. मग बेटर वे आपण अशा एखाद्या टूलचा उपयोग करू शकतो जिथे तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ या इमेजेसपासून बनवता येऊ शकतात. म्हणजे आता याला आपण एक स्टोरीमध्ये कन्वर्ट करूयात आणि त्याच्या इमेजेस तयार करून घेऊयात. हे सगळे इमेजेस जे आहेत ते तुमच्या इथे डाउनलोड्स फोल्डरमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला डाउनलोड्स फोल्डरमध्ये सगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या डाउनलोड झालेल्या दिसत आहेत बघा. 1 2 3 4 5 अगदी सिक्वेन्सप्रमाणे त्याने नंबरसुद्धा दिलेले आहेत. प्रत्येकाच्या 2-2 इमेजेस आहेत, एका सीनच्या 2 इमेजेस, अशा टोटल 18 इमेजेस आपल्याकडे आता रेडी आहेत. आता ह्या इमेजेसला व्हिडिओमध्ये कन्वर्ट तर करूच आपण, पण त्याच्यासाठी एक व्हॉइस ओव्हर देखील आपल्याला लागेल. मग आता मी ChatGPTला सांगतो की या स्टोरीसाठी एक व्हॉइस ओव्हर मला जनरेट करून दे. ओके, मी ते सांगतो त्याला जनरेट सीन बाय सीन. प्रत्येक सीनसाठी मला एक व्हॉइस ओव्हर जनरेट करून दे, किंवा एंटायर व्हॉइस ओव्हर जरी घेतला तरी चालेल. जनरेट व्हॉइस ओव्हर इन मराठी फॉर दिस व्हिडिओ एवढंच लिहितो मी आणि बघा आता तो व्हॉइस ओव्हर आपल्याला मराठीमध्ये जनरेट करून देईल. ओके, बघा पूर्ण मराठीमध्ये एक व्हॉइस ओव्हर क्रिएट होईल. आता त्याने सीन बाय सीनच घेतला आहे, ते एक एक सीन वाईज तो आपल्याला दाखवतो आहे. ओके, आणि मग हे सगळे व्हॉइस जे आहेत हे एकत्र आपल्याला जनरेट करून घेता येतील. आता हा जो व्हॉइस ओव्हर आहे हा आपल्याला तयार करण्यासाठी देखील फ्री ऑप्शन हवा आहे. आता हे एक्सटेन्शन मी इथून बंद करून घेतो, याचं काम आपलं झालं आहे आता. ठीक आहे, आता व्हॉइस ओव्हर जनरेट करण्यासाठी देखील मला फ्री ऑप्शन या ठिकाणी वापरायचा आहे आणि त्यासाठी मी यूज करतो गुगलचा AI स्टुडिओ. इथे आपण गुगल AI स्टुडिओमध्ये जाऊ आणि याचा व्हॉइस ओव्हर जो आहे तो आपण जनरेट करून घेऊ. आपल्याला या ठिकाणी बॅक जायचं आहे आणि इथे तुम्हाला व्हॉइस तयार करून घेण्यासाठी टर्न टेक्स्ट इनटू ऑडिओ विथ जेमिनी याला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सिंगल ऑपरेशन म्हणजे सिंगल स्पीकर घ्यायचा आहे आणि इथून तुम्हाला एक व्हॉइस जो आहे तो निवडायचा आहे. आता इथे नंबर ऑफ व्हॉइस आहेत बघा. इथे मी हा 2 नंबरचा व्हॉइस बघतो बघा. Got a project in mind? ठीक आहे, त्याच्यानंतर हा 3 नंबर. What do you want to explore? ठीक आहे, आता हा व्हॉइस छान वाटतो. मी हा 3 नंबरचा व्हॉइस इथे घेतो आणि आता ते जे आपण व्हॉइस ओव्हर इथून ChatGPTमधून तयार करून घेतले ते एक एक व्हॉइस ओव्हर या ठिकाणी आपण पेस्ट करूयात. आता सीन 1चा जो हा व्हॉइस ओव्हर आहे ते मी इथून कॉपी करतो आणि ते गुगलच्या आपल्या ह्या याच्यामध्ये टाकतो. ओके, भारत हजारो वर्षांचा इतिहास लाभलेली ही भूमी वगैरे हे तो आता तिथे व्हॉइस ओव्हर त्याचे तयार करेल. आता मी इथे पहिला घेतला, सगळे एकत्र पण आपण घेऊ शकतो. इथे थोडा गॅप ठेवू आणि सेकंड जेवढे इथे आपल्याला शक्य आहेत सगळ्यांचा एक सिंगल व्हॉइस आपण तयार करून घेऊ. म्हणजे एक सिंगल ऑडिओ फाईल आपण इथे जनरेट करून घेऊ. एक एक ऑडिओ आपण बनवूया. त्याला मी रन करतो बघा. आता एक ऑडिओ या ठिकाणी जनरेट होऊन जाईल आणि तो ऑडिओ आपण डाउनलोड करून आपल्या पर्पजसाठी यूज करू शकतो. आणि मग प्रत्येक इमेजपासून व्हिडिओ आपल्याला तयार करता येऊ शकते. त्याच्यासाठी आपण ग्रॉक नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपण यूज करणार आहोत. ऑडिओ आता तयार झालेला आहे, आपण प्ले करूयात. भारत हजारो वर्षांचा इतिहास लाभलेली ही भूमी, विविध राज्ये, वेगवेगळ्या संस्कृती आणि सतत चाललेले संघर्ष. पण लवकरच या भूमीवर एक नवं साम्राज्य उदयास येणार होतं, मुघल साम्राज्य. इसवी सन 15. आता पहिल्या 5 व्हिडिओंसाठीचं आपलं हे ऑडिओ तयार झालं आहे आणि असंच मी आता पुढच्या 5 ज्या आहेत आपल्या व्हॉइस ओव्हरच्या स्क्रिप्ट त्यांचा मी पुन्हा ऑडिओ जनरेट करून घेतो आणि मग आपण व्हिडिओ या ठिकाणी तयार करूया. आता व्हिडिओ बनवण्यासाठी आपण ग्रॉक प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत. इथे तुम्हाला इमेजिन नावाचा ऑप्शन दिलेला आहे, याच्यात तुम्हाला यायचं आहे. इमेजिनमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ती जी इमेज आहे आपली, आता हे बघा इथे एक इमेज आपण इथे अपलोड करूयात आणि मग त्याची व्हिडिओ क्लिप तो आपल्याला तयार करून देईल. अशा एक एक व्हिडिओ आपण इथे अपलोड करायच्या, म्हणजे इमेजेस, आणि त्याची व्हिडिओ तो आपल्याला तयार करून दिला. तर इथे
एक सेपरेट विस्क डाउनलोड फोल्डर तयार झालं आहे बघा आपलं. मी आता काय करतो, पहिली जी इमेज आहे, मी प्रत्येक जेवढ्या इमेजेस आहेत आता त्याचे व्हिडिओ क्लिप्स मी बनवणार. पहिली इमेज मी या ठिकाणी ओपन करतो आणि तिला व्हिडिओमध्ये मी कन्वर्ट करतो. हे बघा इथे आल्यानंतर आता इथे तुम्हाला जस्ट त्याला ॲनिमेट करायचं आहे आणि इथे त्याला ॲनिमेट करण्यासाठी आपल्याला आता इथे कस्टम प्रॉम्प्ट देखील घेता येऊ शकतात, तुम्हाला जसे लागतील तसे. मग आपण काय करूयात, इथे सरळ ChatGPTला सांगू की व्हिडिओमध्ये मला या इमेजेस कन्वर्ट करायच्या आहे आणि त्यासाठी मला प्रॉम्प्ट लिहून दे. ओके, राईट व्हिडिओ प्रॉम्प्ट्स फॉर कन्वर्ट ऑल इमेजेस टू व्हिडिओ. ओके, तो प्रॉम्प्ट लिहून देईल मला. आता व्हिडिओ प्रॉम्प्ट या ठिकाणी तयार होऊन जातील आणि हे प्रॉम्प्ट आपल्याला ग्रॉकमध्ये पेस्ट करून मग प्रत्येक इमेजची एक एक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचे. बघा आता हा पहिला जो सीन आहे त्याचा हा पहिला प्रॉम्प्ट मी या ठिकाणी कॉपी करतो बघा, आणि असेच बाकीचेही प्रॉम्प्ट आपल्याला लागतील. आता मी ह्या पहिली इमेज घेतली आहे, त्याला हा पहिला प्रॉम्प्ट या ठिकाणी मी पेस्ट करतो आणि याची एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती जनरेट करतो. बस अशाच पद्धतीने सगळे इमेजेस जेवढे आहेत आपल्या आता प्रत्येकाची एक व्हिडिओ क्लिप या ठिकाणी आपण पहिले तयार करून घेणार आणि मग ह्या व्हिडिओ क्लिप ज्या तयार होतील त्या आपल्याला एकत्र जोडून फायनल जी मूव्ही आहे ती आपल्याला तयार करता येऊ शकते. म्हणजे इमेज जनरेट करून मग त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करणं हे आपलं काम जे आहे ते ग्रॉकमधून आपण करतो आहोत. आणि आता तुमची व्हिडिओ क्लिप जवळपास एक रेडी आहे बघा. आता ही पहिली, त्याला साऊंड पण असतो आणि मग याला आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. आता ही पहिली व्हिडिओची क्लिप आहे ती मी डाउनलोड करतो. अशाच बाकीच्या मी तयार करतो आणि सगळ्या तयार झाल्या की मग आपण पुढे त्यांना एडिट करूयात. आता आपले सगळे सीन रेडी आहेत. आता आपल्याला फायनल व्हिडिओ तयार करायची आहे. ऑडिओ आणि ते व्हिडिओ सीन आपण एकत्र जोडूयात. मग मी इथे क्लिपचॅम्प नावाचं हे मायक्रोसॉफ्टचं ऑनलाईन एडिटर आहे, हा मी यूज करतोय. तुम्ही क्लिपचॅम्प सर्च करा गुगलमध्ये आणि इथे या, तुमच्या अकाउंट थ्रू तुम्ही लॉग इन करून घ्या आणि मग इथे आपण क्रिएट न्यू व्हिडिओमध्ये क्लिक करूयात. आणि इथे आल्यानंतर ते जे सीन आहेत आता सगळे मी डाउनलोड केलेले ते सगळे मी इथे पेस्ट करून देतो. आता मी सगळे सीन एका ठिकाणी ठेवलेले आहेत, तिथून मी ते घेतो. बघा सगळे सीन मी इथे इम्पोर्ट करून घेतले आणि जो ऑडिओ मी जनरेट केलेला आहे त्या ऑडिओ फाईल्स देखील मी इथे इम्पोर्ट करून घेतो. मी आता 2 ऑडिओ या ठिकाणी जनरेट केले, व्हॉइस 1 आणि व्हॉइस 2 हे देखील मी इथे इम्पोर्ट करून घेतो. पहिल्यांदा काय करायचं बघा, आपले जे व्हॉइस ओव्हर आहेत ते आपण इथे प्लेस करायचे आणि मग त्याला रिलेटेड सीन जो आहे तो त्याच्यावर ठेवायचा. बघा आता मी पहिला व्हॉइस 1 जो आहे तो इथे प्लेस करून घेतो आणि त्याला रिलेटेड जी व्हिडिओ आहे, आता पहिला सीन जो आहे आपला सीन 1 मी इथे पहिले पेस्ट करून घेतो आणि बघा याला प्ले करत जाऊ आपण. भारत, हजारो वर्षांचा इतिहास लाभलेली ही भूमी, विविध राज्ये, वेगवेगळ्या संस्कृती आणि ठीक आहे. आता याच्या पुढे आपल्याला पुढची सेकंड क्लिप जी आहे ती जोडायची. इथे आपण सीन 2 जो आहे तो याला अटॅच करूयात. पण आता काय होणार आहे बघा, इथे सीन 2 जो वेगवेगळ्या संस्कृती आणि सतत चाललेले संघर्ष. पण लवकरच आता याच्यामध्ये ऑडिओ ऑलरेडी आहे तो आपल्याला म्यूट करून ठेवायचा आहे. तर मग तुम्ही इथे ऑडिओ म्यूट जस्ट क्लिक करा, फक्त ऑडिओ म्यूट होऊन जाईल. म्हणजे आता आपल्याला आपला ऑडिओ जो आहे तो हायलाइट करायचा आहे या ठिकाणी बघा. भारत, हजारो वर्षांचा इतिहास लाभलेली ही भूमी, विविध राज्ये, वेगवेगळ्या संस्कृती आणि सतत चाललेले संघर्ष. पण लवकरच या भूमीवर एक नवं साम्राज्य उदयास येणार होतं. ओके, आता इथे बघा हा जो मधला पोर्शन आहे या ठिकाणी इथे आपण सेम क्लिप जी आहे ही रिपीट करून घेऊयात. मग याला मी काय करतो बघा, इथे याला मी कॉपी करतो आणि सेम क्लिप आपण या ठिकाणी पुन्हा पेस्ट करून घेऊ. म्हणजे ती पुढे आपण या ठिकाणी पेस्ट करूयात. बघा आता इथे मी त्याला पेस्ट करतो. म्हणजे एक क्लिप आपण 2 वेळा या ठिकाणी यूज करूयात. ओके, बघा आता ते थोडासा ऑडिओ जो आहे तो मॅच होईल त्याला. बघा आपण याला प्ले करून बघूयात. भारत, हजारो वर्षांचा इतिहास लाभलेली ही भूमी, विविध राज्ये, वेगवेगळ्या संस्कृती आणि सतत चाललेले संघर्ष. पण लवकरच या भूमीवर एक नवं साम्राज्य उदयास येणार होतं, मुघल साम्राज्य. इसवी सन 1526 साली. ओके, आणि आता इथे आपण सीन 3 जो आहे तो आपण या ठिकाणी प्लेस करूयात. हा माझा सीन 3 आहे तो मी प्लेस करतो.
मध्य आशियात त्याचा ऑडिओ म्यूट म्यूट करून घेऊ आणि मग पुन्हा प्ले करूयात. तून एक योद्धा भारतात आला. त्याचं नाव होतं बाबर. ओके, स्वप्न बरोबर. इथे अशा पद्धतीचे बाकीचे सीन सगळे जोडले की मग फायनल व्हिडिओ तयार होईल आणि मग त्याला इथून आपण काय करूयात, फक्त एक्सपोर्ट करूयात. तर अशा पद्धतीने ऑटोमॅटिक आपण इमेजेस जनरेट करून घेतल्या आणि मग त्यांना नंतर आपण व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून त्याची फायनल व्हिडिओ क्लिप जी आहे ती आपण तयार केली. तर आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल, एक नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर तुम्ही व्हिडिओवर कमेंट करा तसा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.